ठळक घडामोडींवर पद्मश्री कर्मवीर दादा इदाते साहेब यांनी लोकनेते माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना दिला उजाळा। एलटीटी स्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा व विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात संपन्न। ऐतिहासिक किल्ले सुमारगडचा संपर्क तुटला, पायवाट सुधारण्याची शिवभक्तांची मागणी। भाऊ कार्ले राष्ट्रीय समरसता पुरस्काराने सन्मानित। आणि जेसीआय खेडचा मानाचा कमलपत्र 2025 पुरस्कार जेसीआय सिनेटर अमोल क्षीरसागर यांना प्रदान। सन 2014 पासून दरवर्षी 12 डिसेंबर 2025 रोजी खेडभरणी येथे माननीय गोपीनाथजी मुंडे यांची जयंती समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी समाजातील आदिवासी, बहुजन, ओबीसी, दलित, पीडित, शोषित, ऊस कामगार यांचे प्रश्न आणि विकासासाठी अलौकिक अशा स्वरूपाचं कार्य केलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला। माननीय गोपीनाथजी मुंडे यांना आधुनिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही। बहुजन समाजामध्ये एकजूट निर्माण करणे, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना ठेवणे, अभिमान जागृत करणे, सदैव अन्यायाप्रती संघर्ष करत राहणे ही शिकवण त्यांनी संपूर्ण समाजाला दिली। अशा अनेक आठवणींना श्री दादा इदाते यांनी उजाळा दिला। कार्यक्रमाची प्रस्तावना रामकिसन वारे आणि गणेश सानप यांनी केली। कर्मवीर दादा इदाते यांचा परिचय डॉक्टर अमोल सानप यांनी केला। आभार प्रदर्शन सदाशिव गीते, केकांसर आणि गणेश सानप यांनी केले। समाजातील बडे अर्जुन बांगर, संपत गीते तसेच लहान मुले मुली आणि महिला यांनी माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमास खेडमधील विविध क्षेत्रातील व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन बहुसंख्येने उपस्थित राहून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीची शोभा वाढवली आणि माननीय गोपीनाथजी मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीच्या एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय खेड या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी एलटीटीचे नवीन मैदान शिवतर रोड भडगाव खेड येथे माजी विद्यार्थी मेळावा व विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या प्रसंगी विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात गायलेल्या प्रार्थना गीताने तसेच स्वागत गीतावर सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्काराने सर्व उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे तसेच मंत्रालयातील अवधूत दरेकर, शौर्य चक्र प्राप्त निवृत्त कमांडर मधुसूदन सुर्वे, सैनिक स्कूलचे कमांडंट कृष्णन यादव, संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, माजिद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, अनिल सत्रे, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयक एलसी जॉय, मुख्याध्यापक जीबी सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पीसी कुडाळकर, पालक, शिक्षक असोसिएशनचे सदस्य व पत्रकार आदी मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं। तसेच यावेळी उपस्थित असलेली भारतातील सर्वात लहान वयाची रत्नागिरीची जलतरणपटू, इंडियन लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले स्थान मिळवणारी केवळ 1 वर्ष आणि 9 महिने वयाची वेदा सरफरे हिचा या समारंभात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। सर्वांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं। प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा, तालुकास्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, तालुकास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धा, तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवण्यात आलं। तसेच प्रशालेतील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सीबीएसई विभागातून पिनॅकल परफॉर्मर म्हणून श्रेया कुमारी छोटेकुमार मेहता ग्रेड 1, शर्वी जयेश शिर्के ग्रेड 2, स्वरा सुधीर मोहिते ग्रेड 3, अहमद माजिद खतीब ग्रेड 3 यांची प्राथमिक विभागातून बेस्ट स्टुडंट म्हणून हफ्सा आरिफ मुकादम इयत्ता 7वी व मंजिरी चैतन्य भाट इयत्ता 7वी यांची तसेच
माध्यमिक विभागातून मिस LTT म्हणून आस्था गुरुनाथ सारंग इयत्ता 10वी तर मास्टर LTT म्हणून अजिंक्य आपटे इयत्ता 10वी यांची निवड करण्यात आली। तसेच 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC आणि HSC बोर्ड परीक्षेत प्रथम 3 क्रमांकाचे मानकरी ठरलेले विद्यार्थी या सर्वांना पुष्पगुच्छ आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेविषयीच्या गोड आठवणींना उजाळा दिला आणि शाळेच्या सुवर्ण महोत्सवाकरिता आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सादर केलेल्या विविध कलाविष्काराला सर्व उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली। अशा प्रकारे हा कार्यक्रम आनंदमयी वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे। हा आनंद असाच पुढेही लुटण्यासाठी दिनांक 20 डिसेंबर पर्यंत चालू राहणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातील विद्यार्थ्यांची विविधांगी कला पाहण्यासाठी पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक यांनी उपस्थित राहावं असं शाळेमार्फत आवाहन करण्यात येत आहे। सह्याद्री पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात डौलाने उभा असलेला ऐतिहासिक सुमारगड किल्ल्याचा संपर्क तुटला असल्याने शिवभक्त मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। रसाळगड आणि महिपतगड यांच्यामध्ये अत्यंत दुर्गम भागात हा सुमारगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे। या गडावर पूर्वी चढून जाणं फारच अवघड होतं, परंतु काही वर्षांपूर्वी वाडीमालदे गावातील काही शिवभक्तांनी लोकवर्गणीतून या गडावर चढण्यासाठी काही अवघड ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली होती। मागील पावसात शिडीच्या ठिकाणी दरडी कोसळून लोखंडी शिड्या खाली दरीत कोसळल्याने मागील 6 महिन्यांपासून किल्ले सुमारगडचा शिवभक्तांचा संपर्क तुटलाय। मागील 6 महिन्यात एकही शिवभक्त सुमारगडावर चढून जाऊ शकलेला नाही। सुमारगडावरील लोखंडी शिडी कोसळल्याची माहिती तत्काळ वाडीमालदे येथील शिवभक्तांनी प्रशासनाला कळवली आहे, परंतु आज तारखेपर्यंत शासनाने या गोष्टीची दखल घेतली नसल्याने शिवभक्त मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। किल्ले सुमारगडला जाणाऱ्या सर्व शिवकालीन पायवाटांची तातडीने दुरुस्ती आणि साफसफाई करण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी खेड तालुक्यातील सर्व शिवप्रेमी जनतेची शासनाकडे आग्रहाची मागणी आहे। हौशी रंगभूमीवरील रंगकर्मी प्रसाद मोरेश्वर उर्फ भाऊ कारले यांना दिनांक 14 डिसेंबर रोजी भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्यातर्फे नाशिक येथील भव्य पुरस्कार सोहळ्यात माननीय नामदार डॉक्टर भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रसाद उर्फ भाऊ कारले हे 1982 पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत असून त्यांना आजपर्यंत नाट्य, एकांकिका लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण यामध्ये सुमारे 300 पारितोषिके प्राप्त झाली असून प्रामुख्याने त्यांनी सांस्कृतिक आणि समाज उन्नतीसाठी कनक संघर्ष क्रीडा मंडळ, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन, श्री दत्त देवस्थान साखरपा यासारख्या संस्थांमार्फत अनेक सांस्कृतिक स्पर्धांचं नाट्यशिबिर यांचे नेटके आयोजन नियोजन केलं आहे। त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे नाशिक येथील साहित्यभूषण माननीय महेश मुळे यांनी सांगितलं। वरील संस्था आणि भाऊंच्या पत्नी सौ रूपा कारले, मुले इंजिनियर वेदांत कारले आणि डॉक्टर गायत्री साने यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे भाऊंना असे 12 राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे भाऊ यांनी विनम्रपणे सांगितले। JCI इंडिया झोन 11 तसेच JCI खेडचे माजी अध्यक्ष JCI सिनेटर अमोल क्षीरसागर यांना JCI खेडचा अत्यंत मानाचा समजला जाणारा कमलपत्र 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार JCI खेडच्या शपथग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्ष JFT अमर दळवी आणि सेनेटर सिद्धी दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। JCI मधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रगती तसेच JCI खेडसाठी त्यांनी केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच 2025 या वर्षात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। यामध्ये आउटस्टँडिंग न्यू JC मेंबर JFD डॉक्टर दिग्विजय पवार, आउटस्टँडिंग प्रोजेक्ट डायरेक्टर JC AGF दानिश पाटणे, आउटस्टँडिंग LO ऑफिसर JC HTF कपिल कोळेकर, सर्वोत्कृष्ट JC सभासद मधुर पेठे या सर्व मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर श्रेयाताई कदम, सुप्रिया केमिकलचे रोगसाहेब, झोन 11 चे अध्यक्ष JFD शाबा गवस, उपाध्यक्ष JFD
युवान गावडे, JCI खेडचे पदाधिकारी, सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदारसंघ हा विकासात सदैव पुढे आहे असे येथील लोकप्रतिनिधी सदैव महाराष्ट्रात डंका वाजवत असतात. परंतु सन 2095 साली सुरू झालेला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा न्यू मांडवे पाटबंधारे प्रकल्प अद्याप का रखडला आहे असा खेड तालुक्यातील जनतेच्या मनातील प्रश्न आहे. न्यू मांडवे पाटबंधारे प्रकल्प होण्यासाठी स्थानिक समाजसेवकांनी अनेक वेळा आंदोलने वगैरे केली. प्रत्येक वेळा प्रकल्प पूर्ण करण्याची आश्वासनं स्थानिक नेत्यांनी दिली, परंतु या आश्वासनांची पूर्तता का होत नाही अशी विभागातील जनता प्रश्न विचारू लागली आहे. नुकत्याच शेलडी हेदवाडी शाळेमध्ये संपन्न झालेल्या खोपी प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मिसगर नंबर 1 शाळेने वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये 7 बक्षिसे मिळवून घवघवीत यश संपादन केले. श्रावणी मोहिते लांब उडी प्रथम आणि थाळीफेक प्रथम क्रमांक, अंकिशा पवार थाळीफेक प्रथम, शौर्य मर्चंडे थाळीफेक प्रथम, अथर्व खोपकर गोळाफेक प्रथम, शुभ्रा मर्चंडे थाळीफेक द्वितीय क्रमांक, अवनी शिर्के लांब उडी द्वितीय क्रमांक यांनी उज्ज्वल यश संपादन करून खेड तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवलाय. या सर्व मुलांमध्ये मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर, केंद्र प्रमुख महेंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांना शाळेसाठी आवश्यक असणारी दिनदर्शिका मोफत स्वरूपात गेली 17 वर्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वितरित करण्यात येते. दिनदर्शिका 2024 प्रकाशन जिद्द मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते संपन्न झालं होतं. तर गेल्या वर्षी 2025च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन लीलाबाई आधार आश्रम गाणे तालुका चिपळूण येथील मान्यवर वयोवृद्ध व्यक्तींच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या दिनदर्शिका 2026चं प्रकाशन राजापूर तालुक्यातील पाचल या ठिकाणी जिल्हाध्यक्ष यशवंत पेढामकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. पुरोगामी शिक्षक संघटनेचे सेवानिवृत्त शिक्षक, पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि गटशिक्षण अधिकारी राजापूर या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत पाचल येथील आबा नारकर सभागृहात संपन्न होणार आहे. तरी सर्व शिक्षकांनी व शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमासाठी सदिच्छा देण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन संघटनेच्या वतीने चिपळूण तालुका अध्यक्ष शशिकांत सकपाळ, राजापूर तालुका अध्यक्ष रंगराव चौगुले यांनी केलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.